चला आता पटकन शुभंकरोती म्हणायची, टेबल्स म्हणायची. हा मयू कुठे आहे? झोपली आहे ती. हे काय ग मायाजी, तू पार्शलिटी करतेस. अय्या काहीतरी काय पडलं? मायाजी कधीच पार्शलिटी करत नाही. बघ, ती नेहमी नेहमी सूट देते मयूला. कालही झोपली होती ती आणि आज सुद्धा, फक्त त्या अक्षता बरोबर जोडी फुटली म्हणून. हे काय? झाली बडबड करून. मयू कुठे आहे असं कोणी विचारलं? तू. मग ते मी कशासाठी विचारलं? तिला शुभंकरोती म्हणाले हवं म्हणून. मायाजी नेहमी नेहमी तुझंच कसं बरोबर असतं? कारण मी बोलताना तुझ्यासारखी घाई करत नाही, नीट विचार करून बोलते मी. कळलं का? बरं आता मयूला कोण बोलवून आणणार आहे? माई मी जाते. बरं झालं बाई तू आलीस, ते तूच बोलवून आण. नाही जरा बाबा पुता करून प्रेमाने बोलून आणायला लागेल ना तिला. या मुलांना पाठवून उपयोगाचं नाही. जा बोलवून आण तिला. तोपर्यंत तुम्ही सुरुवात करा. शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धन संपदा. मयू, ए मयू बाळा, चल उठतेस का? हा ए मयू, संध्याकाळच्या वेळी असं झोपू नये. उठ बरं बाळा, उठतेस का? हा माई आजीला कळलं ना मग नंतर उगाच ओरडा बसेल तुला. मग रडत येऊ नकोस माझ्याकडे. मयू, ए बाळा उठ बरं, उठ ना ग. बरं हे बघ, त्यांची शुभंकरोती सुद्धा म्हणून झाली असेल. निदान टेबल्स म्हणाला तरी जा. ए मयू, ए राणी उठ ना ग, उठ उठ उठ. मयू अगं निदान उत्तर तरी दे. मयू मला माहितीये तू झोपली नाहीयेस, झोपायचं नाटक करतेस. हे बघ प्रेमाने समजवतेय तर ऐक, नंतर मग माझा आवाज चढतो आणि मग चिडून बसतेस. मयू तुझ्याशी बोलतेय मी, उठ. ताई काय ग? अहो मयू आली नाही ना शुभंकरोती म्हणाला, म्हणून माई म्हणाला जाऊन बघून ये. घ्या आता तूच बघ. मॅडम संध्याकाळच्या वेळेस झोपल्या आहेत, कधीपासून उठवती. पण जर पहिल्या हाकेत उठली तर मग आडमुठेपणा कोण करणार? मयू, मयू बाळ, अगं असं काय करतेस? तुम्ही रोज म्हणता की नाही शुभंकरोती तिघे मिळून. मग आणि जर अशी संध्याकाळी झोपून राहिलीस ना तर आणखी नर्वसनेस येईल. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. तू गुड गर्ल आहेस ना? मग चल बरं, चल 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 लवकर. बर चल. चल, गुड गर्ल, व्हेरी गुड. ताई जा 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 घेऊन. अरे वा, हे बरं आहे. गुड गर्ल ना तू. मी आहे ना तुझ्या बरोबर. चल चल चल. मग आम्ही काय इराकला जाऊन बसलोय? ते ना माझी कोणाला किंमतच नाहीये. अरे दादा, तू कधी आलास ऑफिस मधून? अरे काय आत्ताच येऊन फ्रेश होतोय. बाकी तू बरा आहेस का? पाठ बरी? आज पण ऑफिसला दांडी वाटतं. हो ना, पण आता रजा वाढवणं अशक्य आहे यार. काम इतकं पडलंय ना ऑफिसमध्ये, जे मीच करायला हवंय सो मलाच आता घरी थांबणं अशक्य झालंय. पण डॉक्टर काय म्हणाले? ते काय म्हणतातच आहेत, आणखी 1-2 दिवस घरी थांबलास तर बेटर वाटेल. पण मी चाललोय उद्या ऑफिसला. ठीक आहे, पण बाईक घेऊन जाऊ नकोस, मी सोडीन तुला. ओके चालेल. ते पण बाबा, ते तुझ्या मीटिंग्स वगैरे सांभाळा. मला काय, मी करीन मॅनेज. आणि तसंही आता एक मिनिट. हॅलो, हो अमित बोलतोय. हो नाना देसाईंचा मुलगा. कोण बोलतोय? हा विश्वास, बोल बोल. अरे ओळखलं ना, असं काय? हा काय? ओ खरंच वाटत नाहीये रे. अरे परवा नानांची ते फोनवरती बोलत होते. हो हो मी येतो सकाळी, त्यांना घेऊन येतो मी. काकू बरे आहेत ना? हो, आणि तूही काळजी घे. आम्ही येतो उद्या सकाळी. हा. मोरे काका हार्ट अटॅकने गेले. छान गप्पा मारत बसले होते.
सगळं कुटुंब एकत्र होतं आणि हसत हसतच गेले. नानांना हे ऐकून धक्का बसणार आहे. ते मुलीकडे राहत होते ना बेंगलोरला? हो रे, हा विश्वास आला दुबईहून वर्षभरापूर्वी, तेव्हा आले हे मुंबईला. नाना नेहमी जायचं ना त्यांच्याकडे गप्पा मारायला. किती ऑड वाटत असेल ना नानांना अशा बातम्या ऐकून. मध्यंतरी ते पिंगळे काका गेले, आता मोरे काका. हो रे, पण सांगावं तर लागेलच त्यांना. अवघड जातं नानांना फार. नाना असं दाखवतात की त्यांच्या मनाची तयारी आहे, पण चल चल. माई, माई, काही नाही रे, त्यांची लाडकी फाईल काढून बसलेले आहेत. कधीपासून त्याच्यातच रमलेले आहेत. काय बघत असत कोणास ठाऊक. परस्परांनी दिले घेतले गेले ते. बरं वाटतं ग तरुणपणीचे फोटो पाहून. काळाचे काटे मागे फिरले तसं वाटतं. अशी मोठी मोठी तेव्हाची दुःख छोटी छोटी दिसायला लागली. उजळणी करायची. नाही कोणाला काही टाकून तर बोललो नाही ना, कोणाचं काही द्यायचं तर राहून गेलं नाही ना. तपासून पाहायला हवं बाबा. काय जाताना सगळे हिशोब चोख हवेत ना. नाना, नाना हे तुमचं असं बोलणं आम्हाला नाही आवडत. अरे अरे आवडलं नाही तरी आता ते काय टळणार आहे का मला सांग. या प्रवासामध्ये आम्ही दोघेही असे चालत चालत एक ना एक दिवस असे दिसेनासे होणारच. मनाची तयारी ठेवायला तुम्ही आता. प्लीज नाना, सारखं सारखं असं बोलून आमच्या मनाची तयारी होईल असं तुम्हाला वाटत असेल ना तर. आदित्य, अरे तुम्ही आम्हाला हवे आहात कायमचे. आदित्य, अरे मी आहे, मी गंमत. अरे आदित्य, हा काय रे अमित, काय झालंय काय? हा नाना, मोरे काका गेले. अरे काय आपला हो ना, विश्वासचा फोन आला होता. अहो, मोर्या मोर्या फसवलंस रे तू मला, फसवलंस तू. चांडळा माझ्यापेक्षा लहान होत असलं रे तू. असं कसं गेलास सोडून. नाही बरोबर नाही केलंस तू, चुकीचं केलंस खूप तू. हे नाही, तू वरती भेट मला, तुला खडसावून जा विचारणार मी. तू हे नाना, नाना, नाना काहीतरी बोला ना. अरे नाही, मी 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 बरा आहे, बरा आहे. काळजी करू नको. जरा एकदम बरं. पुढचं कधी करणार आहे सगळं? सकाळी नेणार आहेत. विद्या यायची ना बँगलोरहून. हो, ती तिकडे आहे नाही का. मी विश्वासला सांगितलं की आम्ही सकाळी येतो म्हणून. हो हो, जायला तर हवंच ना, जायला हवंच. आपण जाऊया. तू तू मला घेऊन जा सकाळी. हो ना. ए बबड्या, काळजी करू नकोस. मी 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 ठीक आहे आता. हं? जा तुम्ही जा. सकाळी जाऊया रे पण. हं? हो ना, आपण जाऊया सकाळी. जा.
मोय चला. मला मस्त आहे ना आई. तुला सर्वात जास्त कोणता सीझन आवडतो? मला ना हिवाळा आवडतो मला. पण आपल्या मुंबईत कुठला हिवाळा असतो म्हणा. आमच्या सोलापूरला ना अशी मस्त थंडी असते. हे हो ग, नाहीतरी कित्येक दिवस झाले नाही. दिवस कसले, किती वर्ष झाली सोलापूरला गेलोच नाही तुझ्या आजोळी. आणि काय ग ते गड्ड्याची जत्रा. जत्रा, करेक्ट. किती ऐकलंय मी, पण प्रत्येक वेळी ना ते राहूनच जात. ह्यावेळेस जाऊया? नाही नाही, खरंच जाऊया यंदा आपण. आई, ते कुरडा केक असतं ना, ते मला खायचं आहे. ए बाबा, अरे असं परक्यासारखं नको रे बोलूस. ते हुरडा का काय म्हणजे? विजया अग, कसं तरीच झालं ग मला अर्चू. आपलं कल्चर आहे ते बाळा. अर्थात यात तुमची काय चूक म्हणा. मुंबई हेच तुमचं जग. नद्या, शेत, पिक हे तुम्हाला कुठून कळणार? नाही ते काही नाही. यंदा आपण जाऊच या. हा, खरंच जाऊया. चालेल ना मेघना? हो चालेल काय ताई, जाऊच या. इनफॅक्ट सगळे मिळून जाऊया. आपण तिकडे नदी सुद्धा बघायची. हो मग. विजया, बरं झालं बाई, मी मयूला मागच्या वेळेस कोकणात नेऊन आणलं. ते वेगळं असतं का? घ्या. साक्षी, बाप रे. नाही, ह्यांनी ना डोळेच उघडलेत माझे. हो. आपण जाऊच या. तुम्हाला ना मी यंदा खरा खरा महाराष्ट्र दाखवणार आहे. महाराष्ट्राचा भूगोल दाखवणार आहे. नाही, हे खूप भयानक आहे नाही का? मुलांना आपलाच देश माहिती नाहीये, आपली संस्कृती माहिती नाहीये, आपल्या मातीशी त्यांचं काही नातच नाहीये. ह्या वर्षी महाराष्ट्र, त्याच्या पुढच्या वर्षी सगळ्यात देश, आणि त्याच्या पुढच्या वर्षी सगळं जग. चला, दिवाळा काढायची तयारी ठेवा विजयाबाई. नाही, आयडिया चांगली आहे, पण तुर्तास जेवण करा. नंतर उद्याचं दप्तर भरायचंय. मग अंगणात जाऊन एक फेरी मारायची आणि मुकोट्याने झोपायचं. काय बरं मयू, झालंय का तुझं? हो. अगं हे असं अर्धवट उष्ट टाकू नये बाळा. नक्की झालंय? हो. बर, मग जा आणि हात आणि तोंड धुवून घ्या आणि वर जा. जा बाळ. भात वाढू? ए अर्चोत्या, तू मला इंटरव्ह्यूचे प्रश्न काढायला मदत करशील? म्हणजे आई पण चांगली असती, पण तुझे प्रश्न जरा चांगले जास्त असतात ना. आणि मेघना काकूचा इंटरव्ह्यू घेणार आहे मी. अरे वा. हो, आणि पल्लव आधी काकाचा घेणार आहे. अरे वा. शाबास. दोन घास खाऊन घ्या, बरं वाटेल. जरा थोडं दूध तरी पिऊन घ्या. मला माहितीये तुम्हाला नाही जाणार काही, पण तरी संजीवनी, असं काही झालं ना की मन उडून जातं बघ सगळ्यातून. आणि आता ना पूर्वीसारखं ते चटकन येत नाही ग परतून. अशा वेळी ना मला सासूबाईंचं त्यांचं आवडतं वाक्य आठवतं. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते.
खरंय. या मोऱ्याला मी चिडवायचो. या मोऱ्या, तुला आनंद झाला ना की तू मोरे राहत नाहीस, मोर होतोस, मोर. तर तोही मला असं 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 करून नाचून दाखवायचा. पुढे पुढे तर त्याच्याकडे एखादी गुड न्यूज असली की तो लांबूनच मला नाचून दाखवायचा. आता ही न्यूज. चाहूल दिली होती त्याने मला. म्हणूनच रे संध्याकाळपासून फाईल बघत बसला होता. काहीतरी हुरहुर लागली होती मला, पण ती या मोऱ्याची असेल याची कल्पना नाही आली ग मला. आता एक एक गोष्टी आठवत राहतील. पिंगळ्या गेला, मोऱ्या गेला. उरलेल्या मित्रांच्या डोक्यात एकच प्रश्न, आपला नंबर कधी लागणार. वेळ यावी लागते. चला शांत व्हा, बघू आता. सगळं अटळ आहे. म्हणूनच आम्ही सगळ्या मित्रांनी एकमेकांचे निरोप घेऊन ठेवलेत आधीच. वेळ सांगून येत नाही ना. अर्चू, अर्चू, मयू कुठे आहे? कुठे म्हणजे? बाहेर हॉलमध्ये नाहीये. आता नाहीये म्हणून तर विचारतोय ना. अरे असं कसं? अरे ऍक्च्युली आम्ही दोघीही खाली जेवायला होतो आणि सगळ्यात आधी हिचं झालं. हा धुवून ही वरच आली. नाही पण म्हणजे तिला मी वर येताना पाहिलं नाही. अरे देवा, म्हणजे ही आता खालीच टाइमपास करत थांबलीये. बघतो मी. सतीश, तिला वर घेऊनच ये. हा काय ना, नाही तर उद्या सकाळी उठताना ती इतकी कटकट करेल. म्हणून तर ना थांबालोच. हा माई किती सांभाळून घेतात ना रे नानांना. माई नसत्या तर मोरे काकांच्या बातमीने नाना एकदमच खचले असते. हो, एवढा आधार देतात ते एकमेकांना. त्यांच्या आयुष्यात कधीच वादळ आली नसतील, भांडणं झालीच नसतील. आमच्या समोर तर कधीच नाही झाली. हा पण एकदा नानाच सांगत होते. काय? पूर्वी म्हणे नाना पण खूप तापट होते आणि माई पण तितकीच तापट होती. मग ठिणग्या उडायच्या. आणि माई म्हणे खूप हट्टी पण होती. अय्या, काय सांगतोस? मग काय, नॅचरली छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडायचे, इगो प्रॉब्लेम्स व्हायचे. मग नानांनी एकदा ठरवलं की हे सगळं बदलायचं. पण एकदम कसं काय? त्यांच्या ऑफिसमध्ये जी ट्रेनिंग सेशन्स व्हायची ना, त्यातल्या एका सेशन मध्ये बदलाविषयी म्हणजे चेंज विषयी लेक्चर होता. तर त्या लेक्चर मधलं एक वाक्य नानांच्या मनात जाऊन बसलं. कोणतं? काही बदल हे आपोआप होतात, नैसर्गिकपणे, पण काही बदल हे जाणीवपूर्वक करावे लागतात. आणि असा जाणीवपूर्वक बदल करण्यात जर तुम्ही यशस्वी झाला तर समजायचं की तुम्ही तुमचं आयुष्य योग्य मार्गावर आणलेलं आहे. राईट. मग नानांनी माईला समोर बसवलं आणि तिला सांगितलं की बघ, आपल्याला आपल्या आयुष्यात जर सुख आणि शांती हवी असेल तर आपल्याला आपल्या स्वभावामध्ये, आपल्या ऍटिट्यूडमध्ये जाणीवपूर्वक बदल करावा लागेल, दोघांनाही. आता तू सांग मी काय बदलायचं आणि मी सांगतो की तू काय बदलायचं. हाऊ स्वीट. अर्थात सोपं नव्हतं ते प्रत्यक्षात उतरवायला, पण एकमेकांच्या जोडीने ते करता करता त्यांचा ओव्हरऑल ऍटिट्यूडच बदलला. त्यांना स्वतःच हसू यायला लागले आणि मग जादूची कांडी फिरली आणि ती जादू अजूनही टिकून आहे. किती गोड आहे हे आदित्य.
आपल्याही आयुष्यात फिरली आहे ना आता. जादूची कांडी. फिरली आहे ना? हो. मेघना, काही वर्षांनी, काही म्हणजे खूप वर्षांनी, आपली मुलं आणि आपल्या सुना आपल्याविषयी असेच बोलतील, है ना? हो. पण ती पिढी बहुतेक आई बाबा नाही, आदित्य मेघनाच म्हणतील आपल्याला.